तर हे गाईज गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळ आम्ही बाहेर निघालेलो होतो. ऊन एवढं होतं ना, खूप ऊन, एवढं गरम होत होतं ना, म्हणजे भरपूर हद्दीच्या बाहेर. बघा सकाळचे 10 वाजत पण ऊन बघा काय आहे. नंतर गेलो मच्छी आणायला. तर मच्छी ओकेवाली होती, म्हणजे जी मला आवडत होती ती पण होती आणि जी ना आवडत ती पण होती. आणि माझ्या देवाची तर कुठली बी मच्छीला देवा एनी टाईम, कारण की देवा मच्छीचा खूप भुक्कड, देवाला मच्छी तिची प्रेम आहे. त्यानंतर आम्ही घेतले समोसे आणि त्याचे पण हे काहीतरी युनिकच घेतलेले, छोला समोसा कुछ पण एवढं टेस्टी होतं ना, खूप भारी होतं. मला लय आवडलं ते छोला समोसा. दुपारच्या जेवणाला होते मस्त बोंबील, बांगडे, कोळंबी, भरपूर काय 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 व्हेरायटी होते आमच्याकडे. म्हणजे एनी टाईम मच्छी असेल ना आमच्याकडे, अशी एक व्हेरायटी नसते, भरपूर व्हेरायटी असतात. आणि होतं मम्मी नको ना माझा व्हिडिओ काढू, मी उघडा आहे. मी काय लाजतोय. नाईटला निघालो बाहेर तर चंद्र तर बघा काय असं वाटतं आणि पुरं आकाश खाली खाली वाटतंय. आणि 2 दिवसापूर्वी एवढा पाऊस होता की चंद्र दिसलाच नाही. नंतर मी बोलली चला यार गाडी काढा, ड्रायव्हर लोक दोघांना मिळले, ड्रायव्हर चलो गाडी निकालं. तर दोघं मला बोलते मम्मी मी काय ड्रायव्हर आहे काय. त्यानंतर गेलो आम्ही बाहेर. तर बघा मस्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एवढा भारी वाटत होता. आणि इथं पण पुतळा होता. आणि ह्याचं नाव आता न्यू रिसेंटली पडलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौक. तुम्ही माझ्या दुसऱ्या आयडीवर बघितलं असेल. तिथून गेलो स्टेशनला. तर आज स्टेशनला गर्दी होती, पण जशी एनी टाईम असते तशी नव्हती. आणि मी इथं मला कुर्तीज वगैरे घेतली, कारण की मला जायचं आहे मावशीकडे. त्यानंतर आम्ही बाहेर आलो स्टेशनवरून. तर देवाचे पप्पा कुठून कुठून आम्हाला फिरवून नेत होते. बोलते चला आज कुठेतरी फिरायला जाऊया. म्हणजे कुठे नेतो का, ते नेऊन नेऊन आम्हाला स्टेशनमध्येच फिरायला नेतात. म्हणजे चल जाऊ दे, तेवढं तर तेवढं आपण तेवढं तरी फिरतो. घरी येताना देवाला दिसली गन, देवाने घेतली गन. मी अरे देवा तुका छोटा आहे का. बोलतो मम्मी मी छोटा पण आहे मोठा पण आहे, मला गन पाहिजे. म्हणजे जाऊ दे चल खेळ. आणि नंतर तो खेळायला बसला तर बघा त्या गनमध्ये तो किती व्यस्त आहे. त्याला मी बोलली देवा देवा आवाज देते. त्यांनी एक शब्दाने पण माझ्याकडे बघितलं. नंतर बोलतो मम्मी मला बिझी आहे, मी डिस्टर्ब करू नको, मला व्हिडिओ घेऊ नको, असं तर चालू आहे. तर बाय गाईज, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक